मार्गात येण्याचे कारण हेच आहे माझ्यावालं। मी या 2017च्या पहिले पासून मी बिमारीच्या यानं तुटून गेलो होतो। माझ्या घरी अशी बिमारी घुसली का भाई त्या बिमारीले कुणी अंतच नव्हता। त्या बिमारीमध्ये मी माझ्या पत्नीला जो बिमारी झाली तशी बिमारी मी आजपर्यंत नाही पाहिली। तिले मीना काम म्हणते बा मोखेड इकडे छिंदवाडा नागपूर असे मीना शहरामध्ये मी लगेच पैसे लावले, पण ते काही वाजायचा भरोसा होताच नाही। मग असं करता करता मले मग तिच्या आईकडे पाठवलं। तिथं आणि मार्ग होता आपलं त्याच्या सालाचं नाव नाही माहीत, 32 का 33 वर्षापासून मार्ग आहे त्याच्या घरी। तर त्याच्या घरी गेल्यावर ते असेच दवाखाना गेला, कोणी माता मागो टाकलं तर कोणी जानते पाहिले, म्हणजे पाहू येत नाही पण दुसऱ्याच्या घरून आराम काहीच नाही, घंटाभर आराम दिसेना की जेवत्या त्या। मग असा करता करता तिची तब्येत वाढणं चालू, 2 महिने बाजेले हिरून गेली ते का मेली का जित्या याच्या काही अंत नाही तिच्यावाला। मग त्याच्या बाद म्हणजे तिचा भाऊ एका माड्याकडे नौकर होता, तो असेच मालक माणसं एका ठिकाणी बसले लढायला लागले। ते म्हणे काऊन रे बेटा म्हणे, म्हणे भाऊ म्हणे माझ्या बहिणी तब्येत एवढी खराब आहे म्हणे का मी सांगू नाही शकत म्हणे। तर बरं ठीक म्हणे म्हणे। त्यानं अशी हिंमत बांधल्यावर तर तो का म्हणे माझ्या शाळा का म्हणे मीना भगवंताच्या शब्दावर आपल्या भगवंतावर टाकलं म्हणे, मी शब्द दिला आहे म्हणे। तर म्हणे तुला शब्द दिला तर पाहून घे म्हणे वाट। मग शब्द दिल्यावर कार्यकर्ता आपले साकोरजी कणमेसरचे त्याने शब्द दिला, तर ते म्हणे त्यानं विचारलं का भाई म्हणे पाय माझी बहीण अनिकची आहे म्हणे, जाते का राहते हिचा काही भरोसा नाही। मग त्यानं असं सांगितल्यावर त्यानं साकोरजीने सांगितलं का म्हणे तू ज्योत लाव म्हणे, तिच्या नावाची ज्योत लावली, जे बी काय शब्द तुझ्या सोडायचे सोड म्हणे, आणि पाय म्हणे तिला उद्या आराम लागते का नाही का। बस त्यानं शब्द सोडले, जे काय सोडायचे होते ते। मग तिले 2 घंट्यामध्ये आराम लागला। आराम लागल्यावर ते उठून बसली 4 महिन्याच्या बाद, 4 महिन्या बाद उठून बसली। मग त्याच्यानंतर काय झालं का भाई त्याच्या पाठीला आला त्या दुखाच्या फोड मांग, तो बी पता नाही त्याले का भाई मा पाठीला काय झालं का नाही फुटला ते बी नाही माहीत, रन व्हायला ते बी नाही माहीत। मग त्याच्या 2 दिवसाच्या बाद त्याची आई म्हणजे पूजा करायला उघडत बसला तर ते चकदाट पडलं ते दिसणारच आहे। त्याची आई म्हणायला लागली बापू हे तर पाठीला का आहे म्हणे, मालूम नाही आई म्हणे। अरे हे म्हणे त्या बहिणीचे दुःख म्हणतावर आलं। तर हे आम्ही तेव्हा अनेक मंदीच होतो, अनेक मंदी राहिल्यावर त्याचे दुःख तिच्यावर गेलं। मग ते सुधारल्याच्या बाद म्हणजे पुन्हा ते 2 महिने तिथेच राहिले। तिथं राहिल्यावर मग आले मला फोन ये का भाई तुम्ही मार्ग घेऊन घ्या म्हणे। मी म्हटलं मार्ग नाही घेत, तुम्ही विचार करून त्याच्या बाद घेईन। तर मग असाच विचार करता करता 2017 मध्ये आम्ही मार्ग घेतला। मग मार्ग घेतल्यावर मला त्याच दिवशी ज्या दिवशी मी ना ज्योत लावली त्या दिवशी मला चर्चा बैठक बी भेटली।